तर पाहूया टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोलीत ग्रामस्थांचं उपोषण। चांडोली गावातील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग। सौर प्रकल्प उभारणारी कंपनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत असल्याचा आरोप। ग्रामपंचायतीची केवळ 2 हेक्टर जमिनीची परवानगी। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वे सेवेत वाढ। खडकी हिसार, दौंड अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश। रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार। मुंबईतून शिमग्यासाठी 1410 अतिरिक्त गाड्या सोडणार। मुंबई नागपूर मुंबई, मुंबई रत्नागिरी मुंबई, मुंबई चिपळूण मुंबई गाड्या सोडणार। नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय। अखेर पुणे नांदेड शहरांदरम्यान विमानसेवा सुरू। नांदेड विमानतळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी डीजीसीएकडून काही दिवसांसाठी विमानसेवा होती बंद। देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवा सुरू। सीएसएमटी स्थानकात रेल्वे रुळावर तरुण झोपला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला घेतलं ताब्यात। रेल्वे पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल। लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर तरुण झोपल्यानं गोंधळाचं वातावरण। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्याच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई। प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद, तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच। पुणे विभागात 250 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गांवर नॉन सिग्नलिंग कवचची चाचणी। गतीवर नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठी मदत। पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणांची जोरदार हाणामारी। फर्ग्युसन रोडवरील तरुणांमधील राड्याचा सीसीटीव्ही समोर। तरुणांमधील हाणामारीचं कारण अद्याप स्पष्ट नाही।